मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीत बदनापूर विधानसभा अंतर्गत मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेचा एकही पदाधिकारी न घेतल्याने अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली नाराजी। जालन्याच्या बदनापूरमध्ये लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा आणि शिवसेना मेळावा उत्साहात संपन्न। भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी युती धर्म पाळला नाही। शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी व्यक्त केली खंत। महायुतीतील अंतर्गत गटबाजीच वाट्यावर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीत बदनापूर विधानसभा अंतर्गत मित्रपक्ष भाजपने शिवसेनेचा एकही पदाधिकारी न घेतल्याने शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 दरम्यान नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी मिळून केली आहे। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं खोतकर म्हणाले। जालना विधानसभा अंतर्गत गठीत केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीत भाजपचे, राष्ट्रवादीचे सदस्य तसेच भोकरदन परतूर विधानसभा अंतर्गत गठीत समितीमध्ये देखील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य आहेत असं खोतकर म्हणाले। दरम्यान बदनापूरमध्ये शिवसेनाचा एकही सदस्य लाडकी बहीण योजनेसाठी गठीत केलेल्या समितीत न घेतल्याने अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज जालन्याच्या बदनापूरमध्ये लाडकी बहीण सन्मान योजना सोहळा आणि शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटलंय, भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी युती धर्म पाळला नाही अशी खंत व्यक्त केली आहे। यावेळी भाऊसाहेब घुगे यांनी अर्जुन खोतकर यांना आमदार कुचे यांना सूचना करण्यास सांगितलं। दरम्यान या प्रकरणामुळे महायुतीतील आपण युतीमध्ये काम करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या बदनापूर मतदारसंघामध्ये युतीचे मित्रपक्षाचे आमदार नारायणराव कुचे हे आमदार असताना मला एक खंत तुमच्याकडे व्यक्त करायची। खरं तर हे सांगायचं व्यासपीठ नाही, परंतु नेत्याच्या मनावरही कार्यकर्त्याच्या भावना टाकल्या पाहिजे। नंतर युती धर्म आहे का नाही? तुम्ही आम्हाला आजही युतीचं काम करा म्हणता, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये युती धर्म पाळला जात नाही। ही सर्व शिवसेनांची नाराजी। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व मुख्यमंत्री महोदय स्तरावर आमदार महोदयांना आपण सूचना करा की येणारी विधानसभेची निवडणूक ही कधी होऊ शकते। महिना दीड महिना लांबली आणि शिवसेनेची ताकद हा शिवसेनेचा गड आहे। 4 टर्म इथे शिवसेनेचा आमदार निवडून आला। एक वेळेस तुमच्या आशीर्वादाने आमचा पराभव झाला विधानसभेला, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमचा जर आशीर्वाद मिळाला तर नक्कीच या पराभवाची परतफेड आम्ही शिवसेने तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। हो, जिल्हा प्रमुखाने माझ्याकडं या ठिकाणी तक्रार केली की आमचा मित्र पक्ष या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला विश्वासात घेत नाही। बघा, लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्याची आहे आणि या ठिकाणी एकही सभासद आमचा त्या कमिटीवर घेतला गेला नाही। जालन्यामध्ये भाजपचे सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, भोकरदनला आहेत, परतूरला आहेत, तो जालन्यामध्ये आपल्या बदनापूरमध्ये एकही सदस्य शिवसेनेचा घेतला नाही। त्यामुळे ती आमची नाराजी या ठिकाणी आहे। विरोधक पण टीका करतात की ही योजना नेमकी कोणाची आहे? ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी म्हणून केलेली योजना आहे, पण मुख्यमंत्री महोदयाचा मोठा वाटा त्यामध्ये।